नमस्कार, आप देख रहे हैं नैतिक भारत न्यूज, वो मंच जहां जनहित, सच्चाई और सवालों को सबसे पहले जगह मिलती है। मैं हूं साक्षी और अब शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबरों के साथ। सांभर लेक में विशेष लोक अदालत का सफल आयोजन, 42.78 लाख रुपए के अवार्ड पारित। राजस्थान राज्य विधिक सेवा प्राधिकरण जयपुर एवं जिला विधिक सेवा प्राधिकरण जयपुर के निर्देशन में शनिवार को सांभर लेक न्यायालय परिसर में वर्ष 2026 की प्रथम विशेष लोक अदालत का आयोजन किया गया। यह आयोजन अध्यक्ष तालुका विधिक सेवा समिति एवं अपर जिला एवं सेशन न्यायाधीश क्रमांक 1 अरविंद कुमार जांगिड़ के मार्गदर्शन में संपन्न हुआ। विशेष लोक अदालत में चेक अनादरण से जुड़े धारा 138 एनआई एक्ट के लंबित मामलों तथा प्री लिटिगेशन प्रकरणों की सुनवाई की गई। बेंच संख्या 6 की अध्यक्षता वरिष्ठ सिविल न्यायाधीश एवं अतिरिक्त मुख्य न्यायिक मजिस्ट्रेट डॉक्टर नीलम शुलभ जैन ने की, जबकि पैनल सदस्य के रूप में अधिवक्ता निशांत शर्मा ने अपनी सेवाएं दी। सुनवाई के दौरान कुल 21 मामलों का आपसी सहमति से निस्तारण किया गया। इन प्रकरणों में न्यायालय द्वारा कुल 42,78,662 रुपए के अवार्ड पारित किए गए, जिससे संबंधित पक्षों को त्वरित एवं प्रभावी न्याय मिला। कार्यक्रम में तालुका विधिक सेवा समिति के सचिव रणजीत सिंह राठौर, लीगल एंड असिस्टेंट चंदमल सांभरिया, जितेंद्र सिंह तंवर सहित पैरा लीगल वॉलंटियर्स एवं विभिन्न बैंकों के अधिकारियों और प्रतिनिधि उपस्थित रहे। अधिकारियों ने लोक अदालत को सुलह एवं त्वरित न्याय का प्रभावी माध्यम बताते हुए अधिक से अधिक लोगों से इसका लाभ उठाने का आह्वान किया। वाळकर साहेब, तुम्ही गेल्या 6 महिन्यांपासून वारंवार सर्वसाधारण सभा असेल किंवा पत्रकारांसमोर वारंवार तुम्ही अनधिकृत जे होर्डिंग आहेत शहरात लागलेले आहेत त्याच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारताय। आज अंबरनाथ हद्दीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। एक बॅनर जो लावणारा कामगार होता त्याला विजेचा शॉक लागून त्याचा आज मृत्यू झालेला आहे। काय याबद्दल तुमचं मत आहे? आज मला काही पत्रकारांच्या माध्यमातून ही बातमी कळाली का एक कामगाराचा मृत्यू झालाय बॅनर लावताना। तर मी अंबरनाथच्या नागरिकांबद्दल प्रत्येक वेळेस मी शिवसेनेचा नगरसेवक असून सुद्धा एक विरोधी पक्षाची भूमिका मला मांडायला वेळ येते। अत्यंत दुर्दैवी घटना आहे, कारण का तुम्ही आज बघत असाल एक कामगार बिचारा कुठला तरी उत्तर प्रदेशातला कामगार आहे, परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आणि हा मृत्यूचा सपशेल जर कोणी बोलत असाल तर त्याला पूर्णच्या पूर्ण जबाबदार ही अंबरनाथ नगरपालिकेचं प्रशासन, कुचकामी प्रशासन मी सांगेल। आणि आमच्या आज सत्तेमध्ये बसलेल्या आमच्या नगराध्यक्ष मॅडम, मी यांच्यावर सरळ आरोप करतोय का मी आज 6 सभेमध्ये मी हा प्रश्न मांडत आलेलो आहे का एक तर तुम्ही अनाधिकृत होर्डिंग्स कटिंग करा। आज अंबरनाथ शहराचं जे प्रशासन आहे तातूर मातूर उत्तरं देऊन प्रत्येक वेळेस ह्या सभेला टाळत आलेले, परंतु आज ही दुर्दैवी घटना झालेली आहे त्याला पूर्ण जबाबदारी अंबरनाथचं नगरपालिकेचं प्रशासन आणि नगराध्यक्ष मॅडम तर आम्हाला प्रत्येक वेळेस सांगत होत्या का खाऊंगी ना खाणे दूंगी, या शहराला आता जिंकून आल्या। आज सीए मॅडम आहेत, परंतु आज तुम्ही बघत असाल जे देणं आहे प्रशासनाला, जे अनाधिकृत होर्डिंग्स लावणारे, आज तुम्ही बघत असाल नेताजी मार्केट, तुम्ही विंको नाका, महात्मा गांधी, 3 मटका चौक, त्यानंतर तुमचं हुतात्मा चौक, पाईपलाईन रोड, ह्या संपूर्ण परिसरामध्ये 25x40, 25x30च्या मोठमोठ्या होर्डिंग्स, त्यानंतर मेन ज्या नगराध्यक्ष मॅडमची बी कॅबिन रोडला जाणारा तिथे एक भला मोठा मला वाटतं 20x50चा बॅनर लावून ठेवलेला आहे। मेन स्टेशनला शिवाजी चौकामध्ये जे रेल्वे स्टेशनवरून आपण बाहेर येतो तिथेही अनाधिकृत होर्डिंग्स आहेत। तर ह्या सगळ्या कधी कटिंग होणार? आज त्याच्यामुळे हा दुर्दैवी मृत्यू झालाय। आज बघत असाल तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद करण्यात येतोय। तर मी प्रशासनाला सपशेल, आज जर प्रशासनाने ही सगळी गोष्ट एक 2-3 दिवसात ह्या होर्डिंग्स नाही काढल्या तर आम्ही भला मोठा मोर्चा शिवसेना शहर शाखा मार्फत आणि सन्माननीय शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला आघाडी युवा सेना आम्ही सर्व मिळून या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेवर भला मोठा मोर्चा काढण्याचं मी आज शहराच्या हितासाठी आज लोकांचा जीव जायची वेळ आलेली आहे। आज तुम्ही घाटकोपरची दुर्घटना, एवढी मोठी दुर्घटना बघून सुद्धा जर हे प्रशासन जागा होत नसेल का अंबरनाथमध्ये सुद्धा एवढी मोठी दुर्घटना घडली पाहिजे, त्यानंतर जीव गेल्याच्या नंतरच आपण हे अनाधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर काढणार आहात का? कारण का आज अंबरनाथमध्ये एक कामगाराचा मृत्यू झालाय, तर
तर त्याचप्रमाणे जर शाळकरी मुलं असतील, अंबरनाथ स्टेशन शिवाजी चौकामध्ये जर जाणारे येणारे नागरिक जर त्याच्यावर हा मोठा बॅनर जर पडला तर त्याचा जबाबदार कोण राहणार? तर मी एवढंच सांगेल का प्रशासनाला जर त्वरित जर आपण कारवाई नाही केली तर आम्ही भला मोठा मोर्चा अंबरनाथ नगरपालिकेवर काढू.